इंदापुरातील वकील संघटनेच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे। यावेळी अजित पवारांच्या भाषणादरम्यान सभागृहात एकच हास्य कल्लोळ पाहायला मिळाला। अजित पवारांनी फटकेबाजी करत वकिलांना चांगलंच सुनावल्याचं सुद्धा दिसून आलं। इंदापुरातल्या अजित पवारांच्या या भाषणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। झाडं समोर लावताना पण कुठली लावावी त्याला थोडंसं डोकं चावलं लागतं, चिकट असून चालत नाही। आता इथं लावलंय बुचाचं झाड, ते बुचाचं झाड, ते बुचाचं झाड, ते बुचाचं झाड, ते बुचाचं झाड। बुचाचं झाड फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये छान फुलांचा वास येतो। वादळ आल्यानंतर सगळ्यात लवकर झाड पडणार कोणतं ते बुचाचं आहे की नाही, मग ते पडायला लावलं इथं। दुसरं रेंट्री, सगळ्यात जास्त पानगळ होणारं रेंट्रीचं झाड, फक्त याच्यामध्ये खायाचं झाड चांगलं लावलेलं आहे। माझी विनंती आहे, तुम्ही मला विचारलं तर मी चांगला लँडस्केपर देईन, अर्थात न्यायाधीशांची परवानगी असेल तर। आपलं इथं तुमच्यात लुडबुड करण्याचा माझा काडीचा अधिकार नाही। अमोल, हा प्लॅन कोणी केला रे? काय? त्याचा तर सत्कारच केला पाहिजे आज, आणि तोही सत्कार भोसले वकिलांच्या मार्फत करायला पाहिजे। म्हणजे सत्कार केल्यावर त्याला जरा कवळ्यात घेतला असता ना, त्याला परत कुठला आर्किटेक्ट म्हणून आमच्याकडे आला नसता। मी पण जरा घाबरतच त्यांच्याकडनं ते स्वीकारलं। म्हणजे त्याचा एकदा दणका बसला की आपलं काहीतरी मोडायचं। मॅडमलाही देताना म्हणलं, बाबा तू नको तिथे जास्त जवळ जाऊ। त्याच्यामध्ये यांनी मला सांगितलं दत्तांनी की गिरीश शाह वगैरे यांचं बिनविरोध निवडणूक होती ना बारची, आमच्याकडे नाही बिनविरोध होती। त्या बारामतीत निवडणूक होती, परंतु इथं बिनविरोध होती। तसंच वातावरण सगळीकडे राहिलं इंदापूर तालुक्यात तर आणखीन चांगलं होईल। म्हणजे बिनविरोध वातावरण राहावं इथं। आम्हालाही निम्म काम माझं कमी, ते काम मी सगळं विकास कामाला इथं खर्च करीन।